ज्यांच्या स्वप्नातून, ज्यांच्या विचारातून हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न उभं राहिलं, त्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी हे स्वप्न बेटर प्लॅनिंग, ग्रेटर इन्व्हॉल्वमेंट अँड डीपर युनिटीसह प्रत्येक मावळ्यात हाऊस द जोश भरून ते प्रत्यक्षात साकारलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. व ज्यांनी हे स्वप्न लीलया पेललं, ते छत्रपती संभाजी महाराज. अशा या महान विभूतींना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मित्रांनो, जीवनात जर का यशस्वी व्हायचं असेल ना, तर जीवनात ध्येय हवे, ध्येयासाठी जिद्द हवी, जिद्दीसाठी स्फुरण हवे, स्फुरण चढण्यासाठी प्रभावी वक्तृत्व हवे, वक्तृत्व करणारे कुशल नेतृत्व हवे, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवे, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी राष्ट्रभक्ती हवी, राष्ट्रभक्तीसाठी देशाभिमान हवा, देव, देश आणि धर्माचा स्वाभिमान हवा. आणि या सर्वच गोष्टी ज्या एकाच चरित्रातून शिकायला व पाहायला मिळतात ना, ते चरित्र म्हणजे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान, अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. असं म्हणतात की जेथे जन्मलो ती माती व ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो ती नाती कधीच विसरायची नसतात. खरोखरच मंडळी, छत्रपती शिवराय आपल्या पराक्रमाने यशाच्या शिखरावर तर पोहोचले, परंतु मावळ्यांशी असणारी नाती व मराठमोळी माती यांच्याशी असणारी नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. ही शिकवण शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळते. मित्रांनो, शिवचरित्र हा केवळ ऐकण्याचा, वाचण्याचा व बोलण्याचाच विषय नाही, तर त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालण्याचा विषय आहे, त्यांच्यासारखं जगण्याचा विषय आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एक सामान्य पुरुष असामान्य युगपुरुष कसा बनू शकतो हा शिकून घेण्याचा विषय आहे. तसं पाहता शिवचरित्रातून असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण त्यातील काही मुद्द्यांच्या आधारे शिवचरित्रातून काय काय शिकावं हे मी आपणासमोर मांडण्याचा येथे प्रयत्न करत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवरायांनी कधीच पापाचे समर्थन पापाने केले नाही. कुणी गाय मारली म्हणून त्यांनी कधीच वासरू मारले नाही. अहो, दुष्ट यवनांनी शेकडो धर्मग्रंथ जाळली, हजारो मंदिरे पाडली, लाखो धर्मांतरे केली, तर गणित आया बाया बापडांची जीवन उद्ध्वस्त केली. पण शिवरायांनी कधीच या पापाचे उत्तर पापाने दिले नाही. उलट आपल्या स्वराज्यातील प्रजाजनांची त्यांनी कधीच जात, धर्म, भाषा न पाहता त्यांच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्वातंत्र्याचा त्यांनी नेहमीच आदर राखला व या जगाला सर्व धर्म सहिष्णुतेचा एक प्रत्यय दिला. ही शिकवण शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळते. आता दुसरा मुद्दा म्हणजे सिदंती मम गात्राने झालेल्या मावळ्यांना शिवरायांनी उद्धरेदात म्हणा आत्मानाम ना आत्मानाम वसादयचा मंत्र दिला. अर्थातच हत्तीचे बळ तर गरुडाचे पंख दिले, वाऱ्याचा वेग तर सूर्याचे तेज दिले आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास शिकवले. परिणामी गवताला भाले फुटले आणि हेच मावळे पुढे जाऊन आपल्या पराक्रमाने इतिहासाच्या पानापानात यावश्चंद्र दिवाकरो अजरामर झाले. अशी ही प्रेरक प्रेरणाही शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळते. आता तिसरा मुद्दा म्हणजे शिवराय केवळ आपली वैयक्तिक प्रतिष्ठा न जपता राष्ट्र प्रतिष्ठेसाठी ते वेळ प्रसंगी श्रीकृष्णांप्रमाणे रणछोडरायही बनले, पण योग्य संधी मिळताच जे गेले त्याच्या हजारो पटीने त्यांनी वसूल सुद्धा केले. तेव्हा असा हा उद्योजक राजा शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळतो. आता चौथा मुद्दा म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते हे. शिवरायांनी असं न करता स्वतः पहिल्या रांगेत उभे राहून शाहिस्ते खानाचे बोट तर अफजल खानाचे पोट फाडले आणि आपल्या पराक्रमाने आग्रा, सुरत सह दक्षिण दिग्विजयही केले. असा हा अद्वितीय पराक्रमही शिवचरित्रातूनच आपल्याला शिकायला मिळतो. यावरून मी एवढंच सांगेन, छत्रपती शिवराय हे केवळ व्यक्ती नाही तर ऊर्जा होते, सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार होते, बहुजनांची जाग तर अन्यायाविरुद्धची आग होते. अहो, छत्रपती शिवराय शत्रूंचा थरकाप उडवणारे ढाण्या वाघ होते. लव इज नॉट गेटिंग बट गिविंग, इट इज द रिझल्ट ऑफ प्युअर लिव्हिंग. मित्रांनो, प्रेम दिल्याने प्रेम मिळते. शिवरायांच्या या गुणामुळेच बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, जीवा महाला अशा अनेक महान चरित्रांप्रमाणे घडण्याची प्रेरणा ही शिवचरित्रातूनच आम्हाला शिकायला मिळते. आता पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक संघर्षात शिवरायांनी प्रथम
राजा या सूत्रानुसार प्रथम प्रजेचे हित जोपासले. माता, भूमाता, गोमाता यांना संपूर्ण संरक्षण दिले. मग त्यांचा अपमान करणाऱ्यांचे हात पायच काय तर शीर कलम करण्यास शिवराय कधीच कचरले नाही. न्याय म्हणजे न्याय. वारंवार होणारे पूर, महापूर, दुष्काळ, सतत होणाऱ्या लढाया या आसमानी व सुलतानी संकट समयी ही प्रजेकडून एकही छदामकर न घेता उलट त्यांनाच अन्न, वस्त्र, निवारा, बी बियाणे, अवजारे यांचे आदर्श व्यवस्थापन शिवराय करून देत असत. छत्रपती शिवाजी महाराज की. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा याचे महत्त्व समजावत शिवरायांनी सामाजिक वनीकरण साकारले. ज्याचे किल्ले त्याचे राज्य व ज्याचा आरमार त्याचा समुद्र याचे महत्त्व समजून शिवरायांनी जगाच्या इतिहासातील सर्वाधिक किल्ले स्वराज्यात जोडले. नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर यांसारख्या अनेक बाटलेल्या हिंदूंना शिवरायांनी विधिवत स्वराज्यात जोडले व स्वधर्मात जोडले. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण शिवरायांकडून शिकू शकतो. पण खरंच आज आपण त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न तरी करतो का हो? त्यांचं चरित्र स्वीकारण्याचा तरी प्रयत्न करतो का हो? त्यांनी उभी केलेली मराठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचा तरी प्रयत्न करतो का हो? असं न घडताना पाहून फार दुःख होतंय आणि लाज वाटते राजे. या जगातच जगावं लागतंय. समाजाचं अधपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. भारतीय संस्कृतीच्या छाताडावर आता पाश्चात्य संस्कृती नाचतीये. भारतीय संस्कृतीच्या छाताडावर आता पाश्चात्य संस्कृती नाचतीये. गुढीपाडव्याच्या तुतारीऐवजी आज 31st पिपाणी वाजतीये. माय मराठी मरतीये राजे, माय मराठी मरतीये राजे. इंग्रजीला पालखीत बघावं लागतंय आणि लाज वाटते राजे. या जगातच जगावं लागतंय. समाजाचं अधपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. आया बहिणी सुनाले की, आया बहिणी सुनाले की पवित्र राहिली नाही नाती. आया बहिणी सुनाले की पवित्र राहिली नाही नाती. आसिफा, टिंकल, निर्भया अजून खूप आहेत. आसिफा, निर्भया, पायल यांमागे लागली 7.5. स्त्री जातीचा अपमान राजे, स्त्री जातीचा अपमान राजे क्षणोक्षणी पाहायला मिळतंय आणि लाज वाटते राजे. या जगात जगावं लागतंय. समाजाचं अधपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. महाराज तुमच्यासारखा राजा पुन्हा येते होणे नाही. महाराज तुमच्यासारखा राजा पुन्हा येते होणे नाही. आणि मॉडर्न जिजाऊपोटी शिवबा काही जन्मा येणे नाही. कारण आमच्या इथल्या जिजाऊला आता व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि टिकटॉकचा संघ आहे. कारण आमच्या आजच्या या जिजाऊला व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि टिकटॉकचा संघ आहे व मुलांवर संस्कार करण्याऐवजी आज ती मोबाईलमध्येच दंग आहे. कुत्रा आईकडं आणि पोरग दाईकडं, कुत्र आईकडं आणि पोरग दाईकडं असंच बघावं लागतंय आणि लाज वाटतंय राजे. या जगात जगावं लागतंय. समाजाचं अधपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटतंय राजे. एक करा राजे, आता प्रेरणाच कुणाला देऊ नका. एक करा राजे, तुम्ही आता प्रेरणाच कुणाला देऊ नका. चुकूनही पुन्हा कधी तुम्ही स्वराज्य स्थापन करू नका. कारण आमची आजची तरुणाई तुमची दाढी, मिशी आणि टॅटूतच मग्न आहे. कारण आमची आजची ही तरुणाई तुमची दाढी, मिशी आणि टॅटूतच मग्न आहे व घराघरातील तुमचा आदर्श आज हा मनामनातून भग्न आहे. राजे, राजे तुमच्याही जयंतीला आज वर्षातून 2दा नाचावं लागतंय. राजे तुमच्याही जयंतीला आज वर्षातून 2दा नाचावं लागतंय व लाज वाटते राजे. या जगात जगावं लागतंय. समाजाचं अधपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. असो तर गगनम गगनाकारा सागरो सागरोपमा. जशी गगनाला गगनाची व सागराला सागराची उपमा देऊ शकतो ना, अगदी तशीच शिवरायांना फक्त आणि फक्त शिवरायांचीच उपमा देऊ शकतो, अन्य नाही. तेव्हा शिवरायांचे हे गुण आपण आपल्या जीवनात उतरवले पाहिजेत. त्यामुळे तुमचं, आमचं व आपणा सर्वांचं जीवन घडेल व हे राष्ट्र महान राष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही. हाच एक आशावाद आजच्या या शुभ दिनी व पवित्र दिनी मी आपणासमोर व्यक्त करते व माझ्या शब्दांना येथे विराम देते. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. छत्रपती